आणि हे माजर ही भुंडी काय म्हणली आम्हाला, हे आडगाव माझ्या वंचित नाही म्हणले, मला माहित नाही म्हणजे हे आडगाव कुठे ती. कोण म्हणले? ही कीर्तनताई. प्रीतमताई. 10 वर्ष झालं तिला आम्ही निवडून गेलो. आता रेडी आमची रेडी हरभरे खाली की तिने पहिली भर रेडी आणायला. पण पंकजाताईंना एक बी मतदान होणार नाही किती आडगाव मधून. पंकजाताईला एक बी मतदान होणार? जातीवादी बाई येते त्याच्यात तिला एक बी मतदान होणार नाही. ह्याला जर आणखी 5 वर्ष जर मोदीला जर पंतप्रधान केलं आपल्याला इकडे सोडतच नाही. काय प्रीतमताईचा हा आलेला फंड वापस गेला आणि त्यांचं निवडून देऊन काय करायचं? त्यांना दिलेले पैसे खर्चाचं कळत नाही, विकासाचं काय डोंबलं करणार. आता प्रीतमताई मुंडे नाही आहे, आपले पंकजा मुंडे आहेत, मग त्यांच्या संदर्भात काय? एकाच कुळातल्या दोन्ही बिन काय करणार ते. मग हे आमचे शेतकरी कापले कोणी, खत म्हणले 3200 रुपये कोण, खताची गव्हाची बॅग म्हणले 2400 रुपये, विड्याची बॅग म्हणले 300 रुपये, 350 रुपये. आणि आम्हाला ह्याचं उत्पन्न काढायचे कसे काढायचे का? आम्ही खांडायचं कोणाची का म्हातार बनला सारा धरायचे लोकांचे. तुम्ही आता कोणाला मतदान करणार? आम्ही बजरंग बाप्पा शिव मतदान दुसरं कोणालाच करीत नाही, कोणालाच नाही. माझ्या बाबा शब्द घेऊन सांगतो बस, ह्याच्या पुढे काय बोलू. मला कोणता उमेदवार अपेक्षित वाटतंय आणि अपेक्षित वाटतंय तर का वाटतंय, आणि जे वाटत नाही तर का नाही वाटत ते मला सांगतो ना. जेव्हा आम्हाला जे एक समजा बजरंग बाप्पा जे आहे हे आम्हाला एक प्रेमाचा माणूस आहे, आणि कधी बी आम्हाला रोडवर धरून आम्ही त्याच्या गळ्याला धरून 2 हपकडे हाणले तरी तो काही म्हणणार नाही. बरोबर आहे का? त्याच्या 2 हपकडीच बी हाणल्या तरी काही म्हणणार नाही. आणि हे माजर ही भुंडी काय म्हणली आम्हाला, हे आडगाव माझ्या वंचित नाही म्हणले, मला माहित नाही म्हणजे हे आडगाव कुठे ती. कोण म्हणले? ही कीर्तनताई. प्रीतमताई. 10 वर्ष झालं तिला आम्ही निवडून गेलो. आता रेडी आमची रेडी हरभरे खाली की तिने पहिली भर रेडी आणायला. सभागृह आहे का? सभागृह आमचे जयसिंग गायकवाड सभागृह किती 3 दिले तर तो खातर झाले त्यावेळेस. पण हिने काय दिलं आम्हाला? 10 वर्षापासून तुम्हाला हे रोड एक बाई जर मधात बसली तर ती ऑटोमॅटिकली डिलिव्हरी व्हायला लागली. आहे का नाही डिलिव्हरी? मग हिचं काय, हिला निवडून कशामध्ये द्यायचं पुन्हा? काय आम्ही काय मोदीचे पैसे आणले? मोदीने पैसे दिले आम्हाला, 500 रुपये महिने देतोय. आमच्या गॅस ट्यूबचेच पैसे ते, गॅस ट्यूबचेच पैसे ते आम्हाला 2000 रुपये येतात ना. गॅस ट्यूब केवढा होता पहिला? आता 350-400 रुपये, आता 1200 रुपये झाला. आता 100 रुपये कमी केले. काय 100 रुपये कशाला? आमच्यातलेच पैसे कमी केले पुन्हा. 1200 रुपयाला होता ना, म्हणजे पैसे आमचेच आहेत. महाराष्ट्रात किती ऑनलाईन काय हे पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, काय नो पाहिजे, किती बरे आमचे आधार कार्ड घेतले. आता नाही, तुमच्या शेतकऱ्यासाठी 6,000 रुपये वर्षाला आमचं काय दिलं का? कोणाला दिले 6,000 रुपये? नाही दिले. काही का अजून नाहीच आले पदार्थ, नाही अजून. 25 जणांचे आले तर 50 जणांचे आलेच नाही तर काय करायचं त्याच्यात? काय फायदा त्याच्यात? ह्याला जर आणखी 5 वर्ष जर मोदीला जर पंतप्रधान केलं आपल्याला इकडे सोडतच नाही. आणि दुसरी गोष्ट, आता महिलांसाठी इष्टी फुकट केली त्यांनी, बरेच काय केलं महिला करता? काय केलं मला तुम्ही सांगा ना. महिला करता काय केलं? ठोपरून घातल्या महिला नुसत्या. घबराय ना. मी काय म्हणतो, आता खताचे काय भाव आहेत? कापसाच्या गाठी भरून आणायची काय गरज याला? 11,000 रुपये क्विंटल कापूस झालता, 11-14 पर्यंत गेला. आता काय कापूस आहे 6,000. कशामुळे मोदीने गाठी भरून आणल्या? बाहेरून हो, कशामुळे आणल्या? मग हे आमचे शेतकरी कापले कोणी, खत म्हणले 3200 रुपये कोण, खताची गव्हाची बॅग म्हणले 2400 रुपये, विड्याची बॅग म्हणले 300 रुपये, 350 रुपये. आणि आम्हाला ह्याचं उत्पन्न काढायचे कसे काढायचे का? आम्ही खांडायचं कोणाची का? म्हातार बनला सारा धरायचे लोकांचे. हे आमच्या वयाच्या मध्ये आम्हाला काम होतंय का आता? आता कोणाला पगारीचा, कोणाला नाहीचा. ज्याला काय हाय त्यालाही पगारीचा, ज्याला नाही त्याला काहीच नाही. ज्याला काही लेख बाळ येत ना त्यालाच पगारीत, आणि ज्याला कोणी नाही त्याला कुठं पगारीचा? ह्याच्या मायला सगळा चुना लावून पांढरा करायची. आता आपण दादाला 3 वेळेस आमदार केले. दादाचं काम केलं आम्ही, 3 वेळेस आमदार केला. मग त्याचं काम आहे आमच्या ह्या लेकरावर केसेस. आम्ही म्हणून एकदा माघारी घ्या, लहान लेकर येतं माघारी घ्या. ते म्हणले का ज्यांनी केलं त्याला रावजार म्हणले मला रावजार म्हणतात तुम्ही पैसे वरून घेतले नाही का? आमच्या ऊसाचं बिल दिलंय का? 150 रुपये ऊसाचं बिल दिलंय का? मग 9,000 टनच गाळप झाले. मग ते 150 लावा ना पैसे, गुन्ह्यावर किती पैसे झाले? ती कशाला शिमण्याचं कार्ड आहे का? त्या पदरात पडलंय का? कशाला तू ह्या पदरात पडलंय का?
पदरात पडला का तुया मग काय आपल्या पदरात पडल्या मग सांगू काढणार त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आपल्या पदरात पडल्या खरायची बरं तुम्ही आता कुणाला मतदान करणार? आम्ही बजरंग बाप्पा शिव मतदान दुसरं कोणालाच करीत नाही, कुणालाच नाही. कोणालाच नाही. माझ्या बापा शब्द घेऊन सांगतो बस ह्याच्या पुढे काय बोलू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि बरेच काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहे. आपण त्यांना तेच विचारणार आहोत की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 55 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामधला कोणता उमेदवार यांना अपेक्षित वाटतंय, कोणता चेहरा त्यांना खासदार म्हणून अपेक्षित वाटतंय, आपण तेच त्यांना विचारणार आहोत. आपले इथले काही आडगाव या ठिकाणचे काही नागरिक आहे, आपण तेच विचारणा करणार आहोत. तुम्हाला असा कोणता चेहरा अपेक्षित वाटतोय खासदारासाठी? असं आता बरेच काही 55 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे, आपली उमेदवारी अर्ज दाखल केला. तुम्हाला कोणता अपेक्षित वाटतंय? मला बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे का नेमकं? आता गेल्या वारीस आपल्या प्रीतमताई मुंडे होते, त्यांनी 10 वर्ष त्यांनी निवडून आलेले आहेत. 10 वर्ष त्यांनी आपल्या बीड जिल्ह्यावर त्यांनी राज्य केलेलं आहे. तर ते का नाही? आता त्यांच्या बहिणीने जे आता फॉर्म दाखल केलेला आहे ते त्यांचं आम्ही इथून माग भाजपच काम करीत हो. होतं, पण यावेळेस संघर्ष म्हणून दादा जरांगे यांनी सांगितलंय की बाबा आपल्याला आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडा. त्याच्यामुळे बजरंग बाप्पा यांना आम्ही संपूर्ण गाव जवळपास 70-80% गाव हे तुतारीला चालणार आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांना. अच्छा, तुम्हाला काय वाटतं अपेक्षित? आमची इच्छा बजरंग बाप्पाला कशाबद्दल निवडून देत ह्याच्या आधी 10 वर्ष प्रीतमताई उभा होती, तिने काय केलं का? काहीच केलं नाही. निधी आलेला वापस गेलाय. बरोबर. हा, ती किती आडगावात आलते प्रीतमताई, ते म्हणले किती आडगाव गाव कोणचं म्हणून माहितच नव्हतं त्यांना. सगळ्या दिल्लीपर्यंत आडगाव गेले, ते मला आम्हाला माहितच नाही. म्हणजे आपले जे खासदार होते, रनिंग खासदार होते, ते आडगाव या ठिकाणी आले आणि त्यांनी इथं येऊन ते सांगलं मला आडगाव गाव कुठे आहे ते सगळ्या दिल्लीपर्यंत आडगाव गेले, मोदी साहेबांपर्यंत आडगाव गेले. तुम्हाला कोणता अपेक्षित वाटतं? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे का? समजा काय काय प्रीतमताईचा हा आलेला फंड वापस गेला आणि त्यांचं निवडून देऊन काय करायचंय? त्यांना दिलेले पैसे खर्चाचं कळत नाही, विकासाचं काय डोंबलं करणार? आता प्रीतमताई मुंडे नाही आहे, आपले पंकजा मुंडे आहेत, मग त्यांच्या संदर्भात काय सांगाल? एकाच कुळातल्या दोन्ही बिन काय करणार आहेत ते? आता ह्या ठिकाणी बरेच काही नागरिक इथं बसलेले आहे, आपण त्यांना तेच विचारणा करणार आहोत. तुम्हाला कोणता उमेदवार असं अपेक्षित वाटतंय? तुम्हीच सांगा ना. हा, बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. तुम्हाला कोणतं वाटतंय? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. तुम्हाला? बजरंग बाप्पाच. बजरंग बाप्पा. तुम्हाला कोणतं वाटतं? बजरंग बाप्पा वाटते, पण पंकजाताईंना एक बी मतदान होणार नाही किती आडगाव मधून. पंकजा ताईला एक बी मतदान होणार? जातीवादी बाई आहे ती, त्याच्यात तिला एक बी मतदान होणार नाही. अच्छा. आणि तसं एक विचार केला तर आमच्या गावातला एक उमेदवार आहे, सहसा तर आम्ही त्याला मतदान करू शकतो. पराजप्पा आगे. अच्छा, आगे आहेत. हो. आपल्या ह्या किट्टी आडगाव या ठिकाणचे एक उमेदवार आहेत, तर आपण त्यांची देखील आपण भेट घेणार आहोत. त्यांचा ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा त्यांचं काय कारण आहे अपेक्षित, ते आपण ते देखील त्याला विचारणार आहोत. ते कुठं आहेत? त्यांची माझी मुलाखत होती, गावामध्ये आहे. ठीक आहे. तुम्हाला कोणता उमेदवार अपेक्षित वाटतं? हे म्हणले तेच हे कोणते म्हणले? आता नाव तर माहित असेल. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा सोनवणे. ह्या ठिकाणी काही तरुण आहेत बसले, आपण ते देखील त्यांना विचारणार आहोत. नेमकं त्यांना कोणता उमेदवार अपेक्षित वाटतंय, आपण ते विचारणार आहोत त्यांना. तर मतदान तर आलेलं आहे नाही तुम्हाला? नाही आलेलं मतदान तुम्हाला? हा, तर तू कोणता अपेक्षित वाटतं? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. का? त्यांच्याविषयी काय संदर्भात? सर्व आता तुमच्या किती आडगावामध्ये समजा बजरंग बाप्पा सोनवणे असं वाटतं, तर का? नेमकं काय रिझन काय? कॅमेऱ्याकडे बघा. पाठीवर उभं राहा. नवीन चेहरा आहे, त्यामुळे त्यांना एक संधी दिली पाहिजे. पंकजा मुंडे देखील त्यांचा नवीन चेहरा आहे, तर नाही, 10 वर्ष त्यांना इथून माग काम केलेलं ते माहिती. मुंडेला तर एक कोणी पण मतदान करू नये. नेपोटिझम काय वगैरे विकास वगैरे तर एक करत नाही. खाली त्यांना एक तर कळत पण नाही काय निधी वगैरे काय असतो, इव्हन दो त्यांना खूप एक्सपिरियन्स असून पण. 10 वर्ष प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या ह्याच्यावर ते आमदारकी ह्याच्यावर ते होते आणि गेल्या वारीस त्याने 1,77,000 मताने आपले बजरंग बाप्पा सोनवणे यांना पराभूत केलेलं होतं. त्या संदर्भात तुम्ही काय या वेळेस कसं होईल काय वाटतं? नाही, ते काँग्रेसच येईल मला मे बी वाटतं, कारण की प्रीतम मुंडेला बीड जिल्ह्यात लोकांना हे पण माहित नाही आपला खासदार कोण हे पण माहित नसेल. आता हा बरोबर गेले 10 वर्ष हे माहित पण नसेल प्रीतम मुंडे आपली खासदार आहे म्हणून. मे बी बजरंग सोनवणेला जायला पाहिजे, द्यायला पाहिजे. उमेदवार अपेक्षित वाटतं? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. काय नेमकं काय? बोली कसं? हा, तुम्ही हे बोलले. कोणता उमेदवार वाटतं? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. तुम्हाला कोणता उमेदवार अपेक्षित वाटतंय? सोनवणेच. सोनवणे.
की आपण किट्टी आडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी एक उमेदवारांनी देखील अर्ज आपला दाखल केलेला आहे. आपण त्यांची देखील आपण मुलाखत घेणार आहोत. नेमका त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण काय आहे तुम्ही हे बघू शकता की 70 ते 80% जे नागरिक आहेत सर्व बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडे संपूर्ण कल घेतलेली आहे. त्यांचा देखील उमेदवारी अर्ज भरण्याचा नेमका उद्देश काय, कारण काय, आपण ते देखील त्यांना करणार आहोत. तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणता चेहरा अपेक्षित वाटतंय? बजरंग बाप्पा सोनवणे. का? का की मला एक कळत नाही, मागलच्या टर्निंग मध्ये ज्या वेळेस आपण प्रीतमताईला निवडून दिलं, मी सध्या मतदान केलेलं आहे. मी म्हणत नाही मी मतदान केलेलं नाही, मी सध्या केलेलं आहे प्रीतमताईला मतदान. पण माझं एक प्रश्न आहे, त्यांच्याच घरातला का उमेदवार दरबारीस येतो? प्रीतम मुंडेच्याच. हा, मागच्या टर्निंगला काय होतं, प्रीतमताई ज्या वेळेस उभा राहिल्या त्यावेळेस ढोंगी मोर्चा म्हणून आपले बजरंग बाप्पा सोनवणेला ह्यांना उभं केलं धनंजय मुंडेनं. कारण दुसरा जर उमेदवार उभा राहिला असता, आपले जयदत्त अण्णा श्रीसागर बीडचे, त्यांच्या विरोधात गेल्या बारीस, तर आपल्याला माहित होतं, धनंजय मुंडेला माहित होतं की आपली बहीण पडणार आहे. बरोबर आहे. मग कोणाला उभा करायचं, तर त्यांना पकडून आणले बजरंग बाप्पा सोनवणे गेल्या टर्निंगला. मग माझा एक खरंच प्रश्न विचारला गेला की बजरंग बाप्पा सोनवणेला यंदा का निवडून द्यायचं? मग ह्यांच्याच घरामध्ये सत्ता का? दुसऱ्याच्या घरात जमत नाही का? दुसऱ्याचं कल्याण करून वाटत नाही का? मग ह्यांच्याच सत्ता, ह्यांच्याच सरळ. हा, मग विकास कोणाचा व्हायला आहे? ह्यांच्या घराचा. एक पडला तर दोन आहेतच. मागच्या वेळेस विधानसभेला धनंजय मुंडे पंकजाताई विरोधात होत्या. काय झालं? धनंजय मुंडे निवडून आले. त्यांना माहिती धनंजय मुंडे निवडून आले, प्रीतमताई बी निवडून येतात, पंकजाताई आहेत. मग आपण पंकजाताईला पुढील चान्स देऊ. ह्यांना पुन्हा रिंगण घातलं, पुन्हा पंकजाताईला उभा केलं का? मग समध्यात लोकांचा एकच प्रश्न आहे, बजरंग बाप्पा सोनवणेला निवडून का द्यायचं? हे माझा प्रश्न आहे. लोकांचं काय हे मला माहित नाही. त्या गोष्टीमुळे माझं मत तर ठामपणाने राहणार आहे बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणेला तुम्ही त्याला मत देणार? हा, उमेदवार तुम्हाला पास आहे. कारण हा, समज मुंडे घराण्यातला एखादा समज त्यांचं एक तरी माणूस म्हणतोय का की बाबा आपल्या घरातला यंदा उमेदवार नको, आपण दुसऱ्याला चान्स देऊ? का देत नाहीत? का, कशामुळे देत नाही? राजकारण पहिल्यापासून त्यांच्याच घरातून चालू केलं. आपण मुंडे साहेबाला मानत होतो आणि आता बी मानतो. मग माझं मत एकच आहे की बाबा ज्या मुंडे साहेबांना तुम्हाला घडवलंय काय, मग तुम्ही कोणाला तरी चान्स द्या ना. जसे मुंडे साहेब चान्स देत होते, तसं आता ह्या घरामध्ये चान्स देणारा कोणीच राहिला नाही. कारण आपण आपल्या घरातला विचार आपण आपले व्यक्ती करायला लागले. मग हा विचार आज तिघा बहीण भावाचा विचार आहे. मग बीड मधून कोणतरी दुसरा द्यायला असतं तर जमलं नसतं का? हा, आमच्या माजलगाव मधला द्यायचा एखादा, नाही का जमत? आमच्या गावातून उभा राहिलेत. मग आम्हाला वाटतं ना आमचं समर्थन आमच्या गावातल्या उमेदवाराला द्यावा. हा, मग राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही राजकारण करायला, राजकारणामध्ये गजकरण जरी झालं तर तुमच्या गजकारणाला आणि राजकारणाला औषध फक्त जनताच आहे, एवढं लक्षात राहू द्या. कोणता आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 55 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यामधला तुम्हाला कोणता उमेदवार अपेक्षित वाटतं खासदारासाठी? आम्हाला अपेक्षित फक्त बजरंग बाप्पा सोनवणे. का? मराठा चळवळीचे खरा नेता आहे, इमानदार आहे. शेतकऱ्यासाठी त्यांनी ऊसाला भरपूर भाव दिलेला आहे. 2-3 त्यांचे कारखाने आहेत या बीड जिल्ह्यामध्ये, आणि कुठेही आडी अडचणीला आमच्या ते धावून येतात. आणि विशेष म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे. जिथं मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तोच नेता आम्ही निवडून देणार आहे. अच्छा, आता पंकजाताई मुंडेला का नाही देणार? पंकजाताई मुंडेंना देणार तर का नाही, कारण की एक भाजप सरकार त्यांचं सरकार आहे. 350 रुपयाचा गॅस 1100 रुपये घातला. 1100 रुपयाची वाळू त्यांनी 600 रुपये ब्रासवर फक्त हप्ते खाऊन, त्यांना कळत नाही का वाळू भर दिवसा चलती रोडून. त्यांनी 1100 रुपयाची वाळू पार 6000 रुपये ब्रासवर घातली. त्यांना कळतंय जसं महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी तशी वाळू बंदी पण आहे. मग यांना कळत नाही का शासनाला, पोलीस ऑफिसरला त्यांच्या की वाळू चलते रोडवर पण भाव वाढून. मग काय अपेक्षित आहे यांना नागरिकांकडून? हप्ते खाऊनच हे ट्रॅक्टरवाल्याकडून वाळू चलून देतात ना.
आता बरेच काही आता त्यांनी गॅसवरती तुम्ही म्हणले आता हे गॅसचे भाव कमी केलेत, महिलांना इष्टी फ्रीमध्ये केली, आयुष्यमान भारत कार्ड त्यांनी काढले त्या ह्याच्यासाठी, भरपूर त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील 6,000 रुपये ते वार्षिक दिलेत, तर भरपूर त्यांनी ह्याच्यामध्ये हे केलं, त्याबद्दल तुम्ही काय? नाही, त्यांचे फक्त कागदपत्री योजना चालतात. विशेष म्हणजे त्यांचा लाभ गोरगरीब जनतेपासून पोहोचत नाही. ते फक्त टीव्ही मध्ये जाहिराती करतात आयुष्यमान भारत, पण वैयक्तिकरित्या जर आपण दवाखान्यात गेलो तर त्याचा लाभ गोरगरीब जनतेला होत नाही. त्यांच्या खासदाराच्या सह्या हे घेतल्याशिवाय तिथं लाभार्थी ते डॉक्टर आपल्याला कसलंच ओळखत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही फक्त बजरंग बाप्पा सोनवणेला निवडून देणार आणि इथून पुढे फक्त जनतेचं आणि मनोज जरांगे जे पाटील म्हणतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. बजरंग बाप्पाला आम्ही निवडून देणार म्हणजे देणार.